चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना. काय आज जरा गारच लागतंय. शिवानी आली शेकाय बस. पप्पा हा चूल कवा इजवायची? चल वय इजू ना. आता मला बी लय खटाळा झाला आज भावांना बहिणीनं. श्रीगोंद्याला गेलो होतो. जायचं ना गोदाडी घेऊन झोपायचं मग. ही काय झोपायचं गोधाडी घेऊन झोपायची भावांना बहिणीनं. आता लय खटाळा दमल्याहून झाले. श्रीगोंद्याला गेलो होतो. मला आता माहीतच आहे. मटेरियल आणलं जाऊन पण येता येता तिचा आधार पडला लयचा आधार पडला. जो लय टाईम झाला याला. बसलं इथं जरा शेकत. तुमच्या पूनमताची तब्येत नाही बरोबर. तिला बी 999 ती आपली तापाची गोळी खाल्ली बी नाही, खाईना बी ती. ताप आलाय तरी बी. पण झोपली आपली तशीच तुमची पूनमताई. त्याच्यामुळं काय संध्याकाळचं नियोजन मग काय नाही. पोहे चाललेत बनवायचे. पिल्लू आपली बनवती पोहे. मग काय आता संध्याकाळच्या. मग आता तुमच्या दाजीला बी आल्या आल्या चियान चपाती खाल्ली म्या. श्रीगोंद्याहून आल्या आल्याच. आता चियान चपाती खाल्ल्यामुळं काय मग भूकच गेली आपली. नको वाटायला लागलं जेवायला. असं वाटतं की जाऊन आपलं झोपावच. काय करणार दमल्यामुळं मग आता. हा झोपायचं मग. अरे झोपायचं शिवान्या. हो आता मी आताच बाहेर घरात निघालो होतो. पण तू येऊन बसली मायापाशी. मग आता काय करायचं मग सांगा. हा आताच वय इजवायची होती बाई चूल. हा चुल इजवायचं म्हणून शिवान्याने बादली फिरली पाणी फिनी का आणून ठेवलं इथं लगेच. तयारी सगळी होय शिवान्या. हा तयारी करून ठेवली इजवायची. म्हणून. गार लागतं काय तुला? गार लागतंय? लागतंय की. लागतंय होय. तरी आले मी तुमच्याकडे. माझा जीवच लय काटाळा. श्रीगोंद्याला मकार फिरू त्या मटेरियलसाठी फिरलो 2-4 दुकानं भावांना बहिणीनं. जिथं आपल्याला योग्य दरात मिळेल तिथं आपण घेणार ना मग. हा पण आणलं पण मटेरियल भेटलं पण आधारच पडलं लय. अयो असं मांडी घालून सगळं बसता येणार एवढं दमल्यावणी झाले. जरा म्हणलं गार सुटलंय. काय वातावरण बिघडत आहे सारखंच. जरा शेकावं म्हणलं जरा गरम व्हावा. आपलं आराम करायला जावं आहे का नाही. लय दमल्यामुळं मग काय झाले का नाही भावा बहिणींची जेवण मग अजून. बरं वाटतंय शेकल्यावर जरा. मस्त वाटतंय भावांना बहिणीनं. खाल्ले का पोहे शिवणने? झाले का नाही ना. नाही अजून? अजून व्हायची आहेत. तुला भूक लागली का? हा थोडीच लागली. थोडीच लागली. काय खाल्लं होतं नेमकं? सकाळी ना बटाटा खाल्ला होता. बटाटा खाल्ला होता. बटाटा भारी झालता काय? मी आता काय बघा सकाळी गडबडीत असल्यामुळं गेलो श्रीगोंद्याला. तिकडंच खाल्ले मिसळ. काय करणार मग आता. हा आणि येता येता अंधार झाला. लईचा अंधार झाला. आपल्या शिवण्याला पोरवाला पिल्लूला आणायचं तो वडापाव पण लई टाईम झाला. त्या गडबडीत पाईप होतं आपल्या बरोबर गाडी बरोबर लांब 10 फुटी पाईप असतात. आणि मग म्हणलं ही कसं आहे अंधाराचं मागून पुढून गाड्या सावकाश गाडी चालू लागते. कुणाला लागला पाईप कुठं काय झाला. मग त्या दगदगीनं दाजी आलं लवकरच. मग काय पळ काढला असा आपला. हा गाडीवर पाईप ते आणायचं लय अवघड. रात्रीची वाहनं फिनं चालतात कुठं काय होतंय. त्याच्यामुळंच जरा गडबड केली दाजीने. पण येता येता झालाच टाईम. आता काय करणार मग त्याला दमादमाने येतं. त्यात रस्त्याचं काम चालू व्हायलंच. चला मग भावांना बहिणीनं हे काय आता शेकलोय मस्त बाई. झालंय गरम दाजी. आता जाऊन आपला आराम करतो. चला घ्या काळजी मग सगळ्यांनी. सगळ्यांना बाय बाय.